हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातातून निसटत चाललेला आहे. असं आपल्याला का बरं वाटतं? कारण की अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात. त्यामुळे आपल्याला ही फिलिंग येत असते. तर त्यासाठी ना फक्त 30 दिवसाची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 9 गोष्टी खूप साध्या आहेत, पण त्या आपण आपल्या अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण जो फोन हातामध्ये घेतो, स्क्रोलिंग करतो आणि अख्ख्या जगाला त्या स्टेटसवरनं जज करण्यात वेळ घालवतो. तर सकाळचा वेळ हा आपल्यासाठी आहे. तर सकाळी उठल्याबरोबर फोन हातात घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणं खूप गरजेचं आहे. असं केल्याने आपल्या बॉडीचं फंक्शन प्रॉपर स्मूथली होतं. फक्त इतकंच गरजेचं नाहीये, तर दिवसभरामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कारण की आपली बॉडी एक प्रकारचं इंजिन आहे आणि हे इंजिन दिवसभर कामाच्या रूपामध्ये चालू राहतं. त्यामुळे काम एकदम व्यवस्थित स्मूथली होण्यासाठी आपल्या बॉडीला पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून दिवसभरामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सकाळी-सकाळी जे कोवळं ऊन मिळतं, तर त्या कोवळ्या उन्हामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास फिरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं आणि व्हिटॅमिन डीमुळे आपल्याला एक प्रकारची शरीराला एनर्जी मिळत असते. त्यामुळे काहीही काम असो किंवा सकाळचं चालणं असो, कोवळ्या उन्हामध्ये हे काम करणं खूप गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली असेल. बऱ्याचदा आपण भाज्या, पालेभाज्या वगैरे बनवत असतो आणि आपण आणि आत्ताची जनरेशन या भाज्यांना कुठेतरी बोर भाज्या आहेत किंवा बोरिंग आजचं जेवण आहे असं म्हटल्या जातं. पण काय आहे ना, या भाज्यांना बोरिंग म्हणणं आपण प्रामुख्याने टाळलं पाहिजे आणि या भाज्यांची, फळांची सवय आपल्या मुलांना आणि पूर्ण फॅमिलीला लावली पाहिजे. तसं तर प्रत्येक घरामध्ये भाजीपाला, फळं वगैरे खाल्ली जातात. पण प्रामुख्याने ही सवय आपण मोडली पाहिजे. भाज्यांना बोरिंग म्हणणं, फळांना बोरिंग म्हणणं. या बोरिंग म्हणण्याच्या नावाखाली आपण आणि आपली आजची जी जनरेशन आहे, तर ती जंक फूडच्या नादाला लागलेली आहे आणि त्यामुळे काय होतंय, खूप सारे आजार लहान वयातच सुरू झालेले आहेत. जसं की केस गळणे, हार्ट अटॅक, हाय बीपी यासारखे आजार होत आहेत. तर यासाठी आपण जास्तीत जास्त फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं खाल्ली पाहिजेत. आणि बोरिंग भाज्या आहेत, फळं आहेत, हे असं म्हणणाऱ्या आपल्या मुलांना याचं महत्त्व आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. या भाज्यांमधूनच आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक सोबतच बी12 त्याच्यानंतर आयर्न हे सगळं मिळत असतं आणि हे कुठल्या गोळ्या, औषध गोळ्यातून मिळवण्यापेक्षा भाज्यातून खाल्लेलं नेहमीच चांगलं, नाही का? 5वी महत्त्वाची गोष्ट आहे, दिवसभरामध्ये आपण असं एखादं पॉवरफुल पुस्तक वाचलं पाहिजे, की ज्यामधून आपल्या बुद्धीला चालना मिळेल, आपली बुद्धी शार्प होण्यास मदत होईल. तसं बघायला गेलं तर पुस्तकांमध्ये देखील खूप सारे प्रकार आहेत. मनोरंजनाचे प्रकार आहेत, त्याच्यानंतर काहीतरी शिकण्याचे प्रकार आहेत आणि बुद्धीला चालना देण्याचे पुस्तके देखील आहेत. त्यामुळे असं एखादं पुस्तक आपण वाचलं पाहिजे, ज्यामुळे आपली बुद्धी ही शार्प होईल आणि तशी सवय आपण आपल्या मुलांना देखील लावली पाहिजे. जर वाचण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही वॉकिंग करत असताना किंवा ड्रायव्हिंग करत असताना खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ बुक असतात, तर ते तुम्ही नक्कीच ऐकू शकता. त्यामुळे काय होतं, तुमच्या बुद्धीला तर चालना मिळते आणि ते ऐकत असताना तुम्ही इतर कामे देखील नक्कीच करू शकता. 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला एखादा क्लास किंवा इन्स्टिट्यूट जॉइन करणं गरजेचं आहे, असं देखील काही नाहीये. तुम्ही ऑनलाईनरित्या घरात बसून देखील बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. YouTubeवरती फ्री लँग्वेजेसचे क्लासेस आहेत. सोबतच वेगवेगळ्या कलाकुसर करण्याचे क्लासेस आहेत. टेलरिंगपासून ते वेगवेगळे बिझनेस कसे सुरू करायचे आणि वेगवेगळ्या भाषा कशा शिकायच्या याचे व्हिडिओ देखील YouTubeवरती अपलोड आहेत, तर ते देखील तुम्ही पाहू शकता आणि शिकू शकता. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर 8 तासाची झोप होणं खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे आपल्या बुद्धीवर, मानसिक आरोग्यावरती खूप छान असा परिणाम होत असतो. 8 तासाची झोप घेणं म्हणजे एखादी चोरी करण्यासारखं नाहीये किंवा त्यामध्ये गिल्ट घेण्यासारखं देखील नाहीये. ती आपल्या शरीराची गरज आहे आणि ती पूर्ण खूप गरजेचं आहे. या 8 तासाच्या झोपेमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य, आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत होते. या 8 तासाच्या झोपेमुळे तुमची शरीराची जी एनर्जी आहे ती पूर्णपणे रिचार्ज होत असते. त्यामुळे 8 तासाची झोप ही गरजेचीच आहे.
8 तासाच्या झोपेमुळे आणि ताज्या फळभाज्या सोबतच फळं खाल्ल्यामुळे एक प्रकारचा ग्लो देखील तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतो. तुम्ही ताजेतवाने वाटायला लागता. व्हिटॅमिन डी मुळे तुमचा मूड एकदम चांगलं होण्यास मदत होते. 8वी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे साखरेपासून 30 दिवस आपल्याला पूर्णपणे लांब राहायचे. म्हणजेच काय, ते साखरेचे कोणतेच पदार्थ आपल्याला खायचे नाहीयेत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप मोठा बदल आपल्याला पाहायला मिळेल. कसं आहे ना, बरेचसे लोकं टेस्टला महत्त्व देतात, पण जास्तीत जास्त टेस्टला महत्त्व न देता तुम्ही जर आपल्या हेल्थला, आरोग्याला जर महत्त्व दिलं ना, तर ते खूप आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे साखरेपासून जरा 30 दिवस लांब राहून बघा. साखरेचे पदार्थ तुम्ही खाऊ नका 30 दिवस आणि त्याचा बदल तुम्हाला आपोआपच जाणवायला लागेल. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहत असताना यामधील तुम्ही कोणतं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची 9वी महत्त्वाची गोष्ट जी आहे, की आठवड्यातून जवळपास 3 वेळा तरी तुम्ही मॉर्निंग वॉक केला पाहिजे, योगा केला पाहिजे, वर्कआउट केलं पाहिजे किंवा मग तुमच्या आवडीचा डान्स किंवा झुंबा देखील केला पाहिजे. यामुळे काय होते, तुमची बॉडीची जी एनर्जी आहे ती टिकून तर राहते, शिवाय तुमच्या बॉडीची मूव्हमेंट स्मूथली होते. एक दिवसभर एनर्जी राहिल्यामुळे काम करण्यास तुम्हाला उत्साह येतो. कसं आहे ना, आपल्याला जिमची गरज नाहीये, पण एक डिसिप्लिन असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर या 9 सवयींमुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा असा बदल घडून येईल आणि नक्कीच तो चांगला बदल असणार आहे. तर आजपासूनच या सवयी आपण अंगीकारूया. आणि या 9 सवयी आपण अंगीकारल्यामुळे आपल्या आयुष्याचा जो कंट्रोल आहे ना, तो अजिबातच आपल्या हातून निसटल्यासारखा होणार नाही. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. भेटू पुन्हा नवीन अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.